एका शाळेत गणिताचा तास चालू होता. गुरुजी वर्गात तन्मयतेने शिकवत होते. 5ला 5ने भागले तर उत्तर 1 येते. 8ला 8ने भागले तर उत्तर 1 येते. थोडक्यात सांगायचं झालं तर कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागलं की उत्तर 1 येणार. शिक्षकांचं हे बोलणं संपताच वर्गातल्या एका मुलाने हात वर केला. गुरुजी, शून्याला जर शून्याने भागले तर उत्तर 1च येईल का? मुलाच्या या प्रश्नाने गुरुजी भांबावले. काहीतरी उत्तर देऊन गुरुजींनी वेळ मारून नेली, पण त्या मुलाचे समाधान मात्र झालेलं नव्हतं. याच मुलाला कालांतराने हाच प्रश्न नोकरीच्या मुलाखतीत विचारण्यात आला, पण तो गडबडला नाही, कारण त्यानं स्वतः उत्तर शोधून काढलेलं होतं. 0/0 याला काहीच अर्थ नाही, कारण शून्यातून शून्य 0 वेळेलाही वजा करता येईल आणि 1, 2 अनंत वेळेलाही वजा करता येईल. 1 आणि 1च निश्चित उत्तर नसल्याने हा प्रश्नच अर्थहीन आहे. हा प्रश्न विचारणारा चौकस मुलगा आणि पुढे स्वतःच त्याचं उत्तर देणारा तरुण एक महान गणितज्ञ म्हणून जगभर प्रसिद्ध झाला. त्याचं नाव श्रीनिवास रामानुजन. रामानुजनचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी तंजावर जिल्ह्यात झाला. त्याच्या लोकविलक्षण बुद्धिमत्तेचा प्रत्यय बालपणापासूनच सर्वांना येऊ लागला. तो वयाच्या 5व्या वर्षी शाळेत गेला, पण अवघ्या 2 वर्षातच हायस्कूलपर्यंतचा सर्व अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला. अवघ्या 10व्या वर्षी तो फायनल परीक्षेत जिल्ह्यात पहिला आला. कार नावाच्या थोर गणितज्ञाच्या पुस्तकांनी त्याला पुरता झपाटला. अद्वितीय प्रज्ञेचा हा मुलगा शरीराने मात्र फारच दुबळा होता. सततच्या आजारपणामुळे त्याची प्रकृती कमालीची अशक्त झाली होती. 16व्या वर्षी तो मॅट्रिक पास झाला. अतिशय सन्मानाची सुब्रमण्यम शिष्यवृत्तीही त्याला मिळाली, पण त्याचं गणिताचं वेळ इतकं वाढलं की अन्य कुठल्याही विषयाचा अभ्यासच त्याला नकोसा वाटे. परिणामी तो इंग्रजीत नापास झाला आणि शिष्यवृत्ती बंद झाली. गणितात सदैव पैकीच्या पैकी मार्क मिळवणारा रामानुजन इंग्रजीत चक्क 4 वेळा नापास झाला. शेवटी नाईलाजानं त्यानं मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरीला सुरुवात केली. याच वेळी रामानुजनच्या आयुष्यात एक सुखद घटना घडली. नेल्लोरचे कलेक्टर रामचंद्र राव यांच्याशी त्याचा परिचय झाला. रामचंद्रराव स्वतः गणितप्रेमी होते. हा तरुण गणितासाठी जन्माला आलाय हे त्वरित ओळखून त्यांनी रामानुजनला दरमहा 75 रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली. पोटापाण्याची चिंता काहीशी कमी झाल्यानं रामानुजन पुन्हा गणित संशोधनाकडे वळाला. इसवी सन 1911 साली, म्हणजे वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी, बेनॉलिन नंबरचे गुणधर्म हा आपला पहिला प्रबंध त्याने इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध केला. पाठोपाठ त्याचे आणखीही काही शोध निबंध प्रसिद्ध झाले. याच संशोधनानं प्रभावित होऊन केम्ब्रिज विद्यापीठातील गणिताचे विख्यात प्राध्यापक हार्डी यांनी रामानुजननं उच्च शिक्षणासाठी केम्ब्रिजला यावं अशी खटपट सुरू केली आणि या प्रयत्नांचंच फलित म्हणजे मद्रास विद्यापीठाची दर साल 250 पौंडांची व केम्ब्रिज विद्यापीठाची दर साल 60 पौंडांची शिष्यवृत्ती रामानुजन यांना बहाल करण्यात आली. 17 मार्च 1914 रोजी रामानुजन विलायतेला रवाना झाला. ट्रिनिटी कॉलेजात प्रवेश घेऊन अहोरात्र अभ्यास करून कमालीच्या काटकसरीत दिवस काढून रामानुजन 2 वर्षात BA झाला. पुढे 1918 साली रॉयल सोसायटीने त्याला फेलोशिप प्रदान केली. वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी हा मान मिळवणारा तो पहिला संशोधक. मात्र इंग्लंडमध्ये असताना त्याची प्रकृती बिघडली. क्षयासारख्या त्या काळी असाध्य असणाऱ्या रोगाची त्याला बाधा झाली. आजारपणात अंथरुणावर अर्धवट ग्लानीतही त्याच्या मनात फक्त गणिताचेच विचार असत. एकदा प्राध्यापक हार्डी त्याला भेटायला आले. ते ज्या टॅक्सीतून आले त्या टॅक्सीचा नंबर होता 1729. सहजपणे प्राध्यापक हार्डी म्हणाले, 1729 ही अगदी विचित्र निरुत्साही संख्या वाटते. आसन्न मरणावस्थेतही रामानुजन म्हणाला, ही तर एक वैशिष्ट्यपूर्ण संख्या आहे.
वेगवेगळ्या आकड्यांच्या घणांच्या बेरजेच्या पद्धतीने ती 2 प्रकारे मांडता येणारी लघुत्तम संख्या आहे. 1729 बरोबर 12चा घन अधिक 1चा घन बरोबर 10चा घन अधिक 9चा घन हे ऐकून प्राध्यापक हार्डी अक्षरशः थक्क होऊन गेले. 1729 ही संख्या आजही गणितात रामानुजन नंबर याच नावाने प्रचलित आहे. गणितातील अनेक हायपरजॉमेट्रिक सिरीज, कंटिन्यूड फ्रॅक्शन, रॉंग नंबर्स अशा अनेक विषयात त्याने मौलिक संशोधन केले. क्षयरोगामुळं त्याला नाईलाजास्तव भारतात परतावं लागलं. 27 मार्च 1919 रोजी तो मुंबईला पोहोचला. भारतीय जनतेनं आपल्या या थोर सुपुत्राचं भव्य स्वागत केलं. पुढे रामानुजन विश्रांतीसाठी मद्रासला गेला, पण 26 एप्रिल 1920 रोजी त्याचं क्षयरोगानं निधन झालं. वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी हा थोर गणितज्ञ हे जग कायमचं सोडून गेला. रामानुजन याच्या अकाली निधनानं अवघं विश्व हळहळलं. प्राध्यापक हार्डी तर व्यथित होऊन म्हणाले, गणितशास्त्राची ही केवढी हानी आहे. रामानुजन यांच्या इतकी मौलिक भर गणितशास्त्रात आधुनिक काळात क्वचित कुणी घातली असेल. रामानुजन याला अधिक आयुष्य लाभलं असतं तर गणितात विविध चमत्कार आपल्याला पाहायला मिळाले असते. अत्यंत अल्प आयुष्यात गणितशास्त्रावर स्वतःचा ठसा उमटवणारा हा